गोपालचे बाबा, ओय गोपालचे बाबा, अहो मी म्हणतो तुम्हाला एवढ्या दिवसची सांगून राहिली, किती गरमी होऊन राहिली आता घरात. होऊन नाही राहिली काय? हा, ह्या गरमीच्या आणि खिडकी मला उघडीची उघडी ठेवा लागते म्हटलं. याच्यातून जर याच्यातून काय म्हणते मच्छर येते, माकोडे येते, मुंग्या येते, सारच येते याच्यातून. अन तरी तुम्ही मला एक कूलर नाही आणून देऊन राहिले व. किती गरमी होऊन राहिली. मला यंदा कूलर पाहिजे गड्या. आता काय म्हणते चना निघाला ना तुमचा, आता ह्या चण्याच्या पैशावर एक कूलर आणून द्या मला तुम्ही. आता मागच्या वर्षीचा कूलर चांगला असतो असन. हा, काय झालं त्या कूलरले ठोस नाही लावता येत काय? कसा असन? हा, मागच्या वर्षीचा कूलर आपण भंगारमध्ये विकून नाही टाकला काय? खराब नाही झाला होता तो? हा, खराब कूलर वापरू काय? मग तुम्हीच तर म्हणे त्याला तर 17 वेळा करंट अशी नुसतं. म्हणून मग तुम्ही म्हणे इकून टाक म्हणे याले. तुम्हीच ते इकला, भुलले काय आता? हा, बातच भुलता हो तुम्ही तर. मग मला आता नवीन पाहिजे बा यावर्षी. मला तुम्ही कूलर आणून द्या, काही बी करा आता. शांते, एवढी गरमी होते काय आपल्या घरात? हा, ही एवढी खिडकी आहे, हे काय सेट ठेवली आहे? किती उजेड येते इथून. अन असंही नाही का इथं काय रस्ता आहे बा म्हणून का दिसते कोणाले? इथं तर काय म्हणते तर जंगलच आहे सगळं. तर भ्याचंही कारण नाही आहे. आणि जनावरही नाही आहे त्याच्यातून अंदर. मग कायली एवढी भिवून राहिली तू? मी आहे ना घरात, मी इथंच राहतो ना या खोलीत. तुम्हाला काय माहित आहे हो गोपालचे बाबा, त्याच्यात एखादं जर जनावर घुसलंय ना खोलीत, तुम्ही तर हेच म्हणाल का पहिले शांतीले खाऊन घे म्हणून. पहिले शांतीले खाय आणि मग मला खाजो असं म्हणाल तुम्ही. तर तोपर्यंत पळून जाल. एवढे चांगले आहे का तुम्ही का माझ्या जीव वाचवायला आडवे याल म्हणून तिथं? शांते, त्या काय पाहिली अजून? अजून त्या शांताराम भाऊची बॉडी पाहिलीच नाही म्हटलं. प्राणी काय चांगला चांगला प्राणी आपण असा चित करू शकतो म्हटलं. हा, राहू द्या, माहीतच आहे काय करताना काय नाही तर हुसकून तर फुटताय मग. बरं मी काय म्हणतो, पहिले हे आणजा म्हटलं आता. हे काय काय पाहिजे तुला आता? कूलरच पाहिजे मला आता. माझ्या कूलर आहे ना तेवढ्या गरमीत. मी नाही राहू शकत. आता एवढा मोठा मार्च महिना चालू आहे. कोण राहते आता पंख्याच्या हवेत? आणि पंखा तरी चालते काय बरोबर? तो बाबा बंद करून ठेवला म्या. पंखा नाही. मला कूलर आणून पाहिजे आता. देतो ना, आता कोणीच नाही म्हणत आणून ना हो, देतो. तुम्ही काय एवढं आता टेन्शन चना घेता? काढू तर ते तिला जर जास्तच किती गरमी झाला, वाटली तर काय इकडे झाला, जाईन ती त्याला घेऊन त्याच्यावर पळायला. अवलंबून राहील हा, ना. मी काय तिला नाही एक म्हणणार आहे तास काय? करण मग आणून कोणी दे या ना तुला. कोणी झोपाया खोली. आता फक्त एवढं कूलर म्हणणं आहे म्हटलं का मला म्हणजे गरमी 5-6 होऊन राहिली बा, हजाराचा आणून होते द्या. ना, सस्ता होते काय? मग आणून देतो तुला यंदा एक कूलर. आणि मग शांती, तू यासाठी कूलर लागवून तिकडे सुनबाई काय म्हणून मग म्हणून पाय सासूसाठी कूलर आणला म्हणून आणि माझ्यासाठी नाही आणला म्हणून. बरं बरं दिन आणून. आता आली काय? कधीची म्हटलं मी, कधीच विचारलं इले माधुरीले का म्हटलं रुपाली नाही आली काय? तर नाही म्हणे अजून यायच्याच आहे म्हणे. गेली होती वाटते जवायला भेटायला. नाही मला वाटलंच तरी. तुला काय वाटते का मला काय समजत नाही? आई नाही ना हो, त्याला काय भेटायला गेली होती मी. तुला सांगितलं नव्हतं काय? स्टेशनरीत जातो म्हटलं, तिथंच तर गेली होती. सामान आणलं थोडंसं. असं मला तर समजलं का तू ना जवळ सोबत होते म्हणून, दिसले बा म्हणून. कोण म्हणे आई तुले? खोटं बोलते लोक. काही खोटे नाही बोलत कोणी. मला काही सांगू नको तू खोटं नाटक. मला सारं माहित आहे का तू कुठं गेली होती आणि काय गेली होती. बरं जाऊ दे, गेली तर गेली. काय म्हणे त्याची आई बाबा काय म्हणे? हा, कधी काढतो म्हणे लग्नाची तारीखगिरी, कधी काढतो म्हणे. हे असं लपून लपून कधीपर्यंत भेटन म्हणा आम्ही. सारखं बोलता नाहीत काय त्या जवळ आले? इकडे येऊन बोलता येते त्यासोबत. आणि तिथं मायबाबा समोर बोलणं नाही होत काय? धटकडी उलत नाही का त्याची? आई आता ती म्हणे बा बोलतो म्हणे मी. आता काय सांगू मी? हा, आता म्हणतो म्हणे मी, आज म्हणतो म्हणे बा तारीख काढा म्हणून लवकर. आता नाहीतरी एंगेजमेंट झाली ना. तेच तर म्हणतो मी का आता साक्षगंध झालं, सगळं झालं, तर आता कायले देरी करता म्हणा. हा, नसन करायचं तर तसं सांगा, दुसऱ्या इकडे करू म्हणा आम्ही. नाही बाई, कशी बोलतो बाई तू आता? हा, एवढ्यासाठी एवढं बोलायला लागते काय? आता रश्मीला सांगा लागेल ना आपल्या घरी जेवायला. 27 तारखेचं काढलं म्हणते बा तिचं लग्न. तिची आई सांगे आज भेटली होती गंगा, तर म्हणे 27 मार्चले निघालं म्हणे बा तारीख. हा काय? चांगलं आहे ना. बोलावून घेऊ नाही आपण तिले बोलावून घेऊ. अन काय म्हणते असं करू नाही आपण सगळ्यांनीच बोलावून घेऊन तिच्या घरच्या. बरं, सगळेले बोलावून घेऊ. पण मग स्वयंपाक तू करजो गड्या. एवढ्या जणांचा स्वयंपाक म्हणजे घरचा बाहेरचा किती जण होऊन जाते ते मग. आई मला नाही येतो स्वयंपाक गिपाक करता. मला नको सांगू तू स्वयंपाकाचं. माझ्या सासूच्या घरी तू म्हणशील आता तिथं कोण करन, तर तिथं करते रुपेशराव स्वयंपाक. त्याला सांगितलंय मला स्वयंपाक करता येत नाही म्हटलं, तर तुम्ही करा म्हटलं काही दिवस. अरे शांती, मी काय म्हणतो, ते पैसे घेऊन जाचो आणि त्या बाईच्या मजुऱ्या देऊन देजो बरं. आपल्या गावातल्या जेवढ्या होत्या तेवढ्या त्याच्या मजुऱ्या देऊन देजो जराशी जाऊन. मग काही जाणं होत नाही आता. हो देतो ना, पण किती द्या लागते त्याला? काय मजुरी द्या लागते? अरे देते त्या, बरोबर सांगते त्या जे म्हणून ते देऊन टाकजो. अहो पण मला रोज तर सांगा काय रोज होता काय नाही तर. 200 रुपये होता. 200 रुपये प्रमाणे देऊन देजो त्याइले. दीड होती ना त्याची. 300-300 रुपये देऊन देजो त्याइले. अन काय म्हणते बाकीचे बाहेर गावचे आहे
तर त्याला दिलं ना, त्याचे पैसे नाही द्यायचे. फक्त आता हे गावातल्या जे आहे एवढ्या जणांचेच राहिले, फक्त आता पैसे द्यायचे, ते तू देऊन देजो. बरं ठीक आहे ना, येऊन जातो मी आता मग जाऊन. बरं बरं देऊन दे. आई, त्या कुलीतल्यासाठी बोलावून राहिली कूलर तू, आणि माझ्यासाठी माझ्यासाठी बोलावचं एक कूलर. मला पाहिजे, गरमी होते मला तिथं. तुला कायले पाहिजे? आता किती दिवस राहणार आहे तू इथं आमच्या घरी? हा, आता आज नाही उद्या तुला जाच लागते. मग किती दिवस राहिला? महिनाभर राहशील जास्तीत जास्त. ते पोलीस तर काय म्हणते, आता खाली करून घ्या लागल. आणि तू म्हणता का कूलर पाहिजे? जास्तीचा कूलर बोलावून ठेवू काय इथं त्यासाठी? पहा बाबा, हाय आई किती मतलब आहे, हिले पाहिजे आणि मला काय म्हणते का तुला कायले पाहिजे म्हणते. बरोबर आहे बेटा, आता लग्नच किती दिवस राहिले. आता तारीख काढण्यावर आहे आपलं. तारीख काढली का तशाच पत्रिका टाकून देतो छापाले, आणि जशा छापल्या तशाच काय म्हणते तर लवकर लवकर तयार आहे लग्नाच्या. ठीक आहे बाबा. काय होय इकडे इकायला आलं? ब्लँकेट होय का साड्या होय? काय होय का भाऊ, ये ब्लँकेट होय का साड्या होय इकायला आणल्या? ब्लँकेट होय बाई, ब्लँकेट उधारी तर भेटते, नगदी तर भेटते, तुम्हाला जशी पाहिजे तशी भेटते. आता घ्या, पैसे 12 महिन्यावर द्या. काही बोलतं काय का? आता घ्या ना पैसे 12 महिन्यावर द्या, असं कोणी करते काय? आता माल देते ना मग 12 महिन्यावर पैसे घेते म्हणून? हावजी बाई, आमची तशी स्कीम आहे ना, आम्ही 12 महिन्यावरच पैसे घेत असतो. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही घेऊन घेऊ शकता. आणि बस महिन्याच्या महिन्या घेतो कोणी आपण. मग आम्ही महिन्याच्या महिन्या काही येत नसतो, डायरेक्ट 12 महिन्यानं येतो. तर मग 12 महिन्यानं पुरे पैसे घेतो. असं काय? का खोटेच बोलता बापा? पहिले द्या न मस्त की मारान, मग म्हणते मग पैसे द्या म्हणून. मग झंझट करा काय? झंझटचं कामच नाही बाई आपलं. आपण काय म्हणते तर बस पट्टे तर सौदा काम आहे आपलं. तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊ शकता. एक काय 4 घ्या, 4 काय 10 घ्या. हो, आता तर गरज आहेच म्हणा मले. लग्न आहे माझ्या घरी. आणि आता तसं गरमीचे दिवस आहे, पण थंडी पडते सकाळी सकाळी, तर पाहिजे अंगावर घ्यायले. घेऊन घेऊ काय कडे 4-5 ब्लँकेट? घेऊन घ्या ना बाई, काय विचार करता एवढा? एवढा विचार करा कोणी तर हातचं चाललं जाईल म्हटलं. जे भेटत आहे ते भेटणार नाही. अमय बाई, आले काय ब्लँकेट कडे यंदा अजून? सांग, मागच्या वर्षी आलते 4 घेतले पण मागच्या वर्षी शांताबाई. तर पैसे अजून द्यायचेच आहे. आता दिन बाई ते माणसं आले म्हणजे. काय बोलतो वरंजू? देते काय मग ही उधारी पादारी देते काय हे? पुढच्या वर्षी द्या लागते का मग यायचे पैसे? आणि जर समजा आपण कुठं चाललो गेलो तर मग गाव सोडून मग गेले शांताबाई. एवढ्या ब्लँकेटच्या पैशासाठी आपण गाव सोडून जाईन काय? ह्या विचार तर कोणी करू शकते, म्हणूनच देतात ना ते. घेऊ काय हो मी 2-4 रंजू? माझ्या घरचा माणूस मोठा बोमलते बिचारे. काही घेतलं कोणी तर घेऊच नाही देत आपल्याला. लपू लपू ठेवा लागते मला, काही घेतलं म्हणजे इकून न्याय लागते आणि लपून ठेवून द्या लागते, आणि मग काढा लागते वक्तावर. सारीची गती तशीच आहे शांताबाई, माझ्या घरी तसंच आहे. मला पहिले तर लपून ठेवा लागते सगळं, आणि मग काढा लागते. काढलं म्हणजे बरोबर घेतात म्हटलं. मग पसंतही पडते येईल. फक्त पैसे द्यायच्या वेळ जीवावर येते यायच्या. हा जाऊ दे, घेऊनच घेतो मी 2-4 कितीचे म्हणते आता. हावजी भाऊ, कितीचे आहे मग ब्लँकेट? हा, पुरा सेटचा सेट कितीचा लागन मग या? 5 आहे वाटते नाही काय? 5चा कितीचा लागन मग या? हे आता तुम्हाला पडते 700 रुपये. 700 रुपये ब्लँकेट पडते. 700 म्हणजे मग तुमचे होते 7 आणि 5 3500 रुपये बाई. 3500 रुपये होते. तर तुमच्याजवळ आता नसन तर तुम्ही दिवाळीत देऊ शकता. असं काही आहे नाही. आम्ही 2-3 वेळा येतोच का नाही वर्षातून, तर मग लोक देते ना आमचे पैसे आम्हाला. घेऊन घ्या ना बाई, काही एवढा विचार करता? हा, पुढच्या वर्षी देताना पैसे नगदी थोडी द्यायला लागते काही. आता थोडे थोडे जमा कर जा. नाही म्हणते घरचा माणूस तर, अन मग जमा करून ठेवजा काय ना, मग देऊन द्यायचा. हो गड्या, चांगले तर दिसूनच राहिले. बरं हे 5 देऊन दे मला. हे 5 मी घेऊन जातो घरी आता, आणि सांगतच नाही लपून ठेवून देतो. लग्नाच्या वक्तावर काढन कनी तर आता नवीन पाहुणे सोयने येते, द्यायला पाहिजे बाबा आपल्याला. काही कमी करणं काय याच्यात? काही एवढे 700 म्हटलं तर 700 देतं काय आता? उधारी आहे म्हणून काही भावात लुटतं काय आता? 12 महिने थांबा लागते ना बाई. काय भेटते बा? हा, काही नाही भेटत. 12 महिन्याच्या याच्या उधारीवर काही देत नाही आता कोणी. आम्ही होत, आमचे मन मोठे आहे, तर आम्ही तुम्हाला देऊन तरी राहिलो. हा ना, याच्यातले काही लोक तर पचून नाही टाकतात बाबा पैसे. आता काय करू शकतो आपण? नाही, तुमच्या पचवत गिचवत नाही मी. आता बाकीचे देऊन राहिले तसे मी देतो. तुम्ही काही निभरोशेपणा नका ठेवू. पण हे 5 ब्लँकेट मला देऊन द्या. फक्त कनी 600 रुपये करा त्याचे. तुम्ही 700 म्हणता कनी 600 करून द्या. बरं, घेऊन जा मग. आता म्हणतात आता 600 रुपये. घेऊन जा. आता काय 700 आणि 600. ठीक आहे, घेऊन जा तुम्ही. फक्त कोणाला सांगू नका. कोणालाही सांगाल तर 700 सांगा. कोणाला 800 नका सांगू तर 600 नका सांगू. जेवढे आहे तेवढेच सांगा. ठीक आहे ना, कोणाला नाही सांगत मी. आता हे 5 ब्लँकेट देऊन द्या मला. बरं बाई, आता तुमचं घर कुठं आहे मग? ते मला कागद लिहा लागते ना, त्याच्यावर तुमचं नाव, गाव आणि तुमची सही एवढं घ्यायला लागते ना बाबा मला. कारण पुढच्या वेळेस आठवण नाही राहिली पाहिजे ना कोण घेतलं काय घेतलं तर. ना भाऊ, मग येतो मी. माझं घर दाखवून देतो तुम्हाला. तुम्ही चला तिथं. एक सही करून देता, मी करून देतो. चहा पिऊन घ्यायला लागेल तर 1 कप. नाही, चहा घ्या पेत नसतो आम्ही. फक्त काय आहे तेवढं सही घ्या लागते तुमची. तुम्ही घेतले बा म्हणून फक्त. तुम्ही घेतले आणि पैसे देऊन राहिले बा नेहमी. आता पुढच्या वर्षी देईन मी. हा, असं होते.
किंवा आता जर तुमचं काही अडचण काम तर एकाने देता बा तुम्ही तर तेव्हाही देऊ शकता. असं असते बाई ते. चला बा मग आता पहा आपला उद्याचा व्हिडिओ. उद्याच्या भागात आता काय करायचं आहे आपल्याला तर. आणि शांताबाईचे असेच तुम्हाला व्हिडिओ आवडत असन तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा. चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत.